ही साडी घेतली मी संक्रांतीला. हे ब्लाऊज आहे त्याच्यावरचं. साडी मस्त आहे ना. आणि हे जोडवे दाखव. आणि आज मिठूचा बड्डे. हॅपी बड्डे मिठू. थँक्यू. हे जोडवे केले. साडी 1300 रुपयाची आणि जोडवे 1500चे. काऊ इकडे काय खेळते? काऊ तुझा ड्रेस दाखव. तुझी मेहंदी दाखव. हे बघा मिठूची मेहंदी मस्त काढली. आणि ही माझी. पूर्ण हात भरून मेहंदी काढली. तर हा आहे माझा मकर संक्रांतीचा लोक. तर सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर 12:15 झालेले होते आणि आम्ही लवकरच निघालो होतो. खरं तर वाण द्यायची 3 वाजेच्या पुढं वाण द्यायचं होतं, पण आम्ही लवकर निघालो ह्या हिशोबाने की तिथं देवदर्शन होईपर्यंत 3 वाजून जातील. त्या हिशोबाने आम्ही निघालो होतो. पण झालं असं की नगरपालिकेचं मतदान असल्यामुळं आहे ना, तर बस बंद होत्या. त्यामुळे आहे ना, तर आम्हाला 1:30 ते 1:45 पर्यंत गाडीच नाही मिळाली. तर आम्ही आउटसाईडला राहतो, त्यामुळे आहे ना आम्हाला गाड्याचा जरा प्रॉब्लेमच येतो. त्यामुळं बस असल्या का तर टायमावर येतात आणि त्यानुसार आम्ही निघत असतो नेहमी. पण नंतर आम्हाला कळालं की बस बंद आहे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. तर उशीर पण झालेला होता आम्हाला. तर 1:30-1:45 पर्यंत गाडी मिळाली. 2:15-2:30 वाजेपर्यंत आम्ही रामकुंडावर पोहोचलो. आणि त्यानंतर म्हटलं तर बाकीचे देवदर्शन नंतर करू, त्याआधी आपण इथं पूजा वगैरे करून घेऊ. तर इथं आम्ही आता पूजा वगैरे केली आणि तोपर्यंत 3 वाजलेले होते. कारण 3 वाजेच्या पुढं पण वाण द्यायचं होतं ना. आणि खरं तर आज मिठूचा बड्डे पण होता. त्या हिशोबानं म्हटलं की लवकर जाऊ आणि लवकर येऊ. पण मग उशीर झालेलाच होता शेवटी. तर 3 वाजेच्या पुढं तर आम्ही आता इथं वाण द्यायला लागलो. आणि मग वाण दिल्यानंतर आम्ही आता त्यानंतर तिथले देवदर्शन पण केले. सीता गुफेला पण गेलो होतो, पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. त्यानंतर कपालेश्वर मंदिराला पण गेलो होतो, जवळच आहे. तर सगळीकडे गर्दीच होती भरपूर. आई हे घ्या. एक जण सगळ्या जणी फुलवाट टाकावं. कापूर टाक, साखर, कापूर. मी म्हणलं बाई गडबड जर असली तर मग भेटते नाही. कापूर आहे तिच्यात लावून दे. तिनं तिथून आल्यावर फुलवाती केलं इथं. कापूस हो, फुलवाती आणले होते. झालं आहे तुमचं? अंजली राहिलं कोण टाकली का? हे खाली हे दे ना, खालचं ते एकत्र दिलं ना खालचं. मुख्य नाही बरं घेता कोणाची देता कोणाची म्हणायचं देवा पुढं सोडायचं नाही. इथं ह्या बाळाला मला देता आणि सोडा. मम्मी 20 रुपये होते ना, दे. काय घेऊ? तिकडे काय
ओके ओके हो गया सर मैं एक्चुअली तर आमचं आता वाण देऊन झालेलं होतं आणि इथं जवळच कपालेश्वर मंदिर आहे, तिथं दर्शनासाठी गेलो तर भरपूर गर्दी होती. पण मग एक अर्धा घंटा लागला आम्हाला दर्शनासाठी. आणि इथून एक 5 मिनिटाच्या अंतरावरतीच सीता गुफा आहे, तर तिथं पण जायचं होतं आम्हाला. तर मग इथं रस्त्यामध्ये डमरू वगैरे होते, तर इथं भस्म वगैरे घेतला. तर त्यानंतर आता पुढे पण निघालो होतं. तर समोर जे आहे ना, तर दगडी साहित्य होतं, म्हणजे दगडीच्या वस्तू होत्या. तर खलबत्ता होता, म्हणजे छोटे छोटे खलबत्ता, पाट, त्यानंतर हे बघा दिवा होता दगडी. आणि चहाचा पण टाइम झाला होता, थोडासा चहा पण घेतला. चहा छान होता. एक 5च मिनिटामध्ये आम्ही आता इथं पंचवटीला आलो होतो. तर इथं 5 वडाची झाडे आहेत म्हणून इथं पंचवटी असं म्हणतात. आणि इथंच सीतागुफा पण आहे. तर इथं भरपूर अशी लाईन पण लागलेली होती. तर हे बघा कंदमूळ, ते जे रामानं वनवासाच्या वेळी कंदमुळं खाल्लेले होते ना, तर ते हे कंदमुळं आहे. तर 50 रुपये प्लेट होती. तर एका प्लेटमध्ये 6 पीस होते, छोटे छोटे होते ते. तर हे बघा. त्यानंतर भरपूर सारी गर्दी पण झालेली होती. मला वाटलं होतं की जाते म्हणून, पण मग मला गाडी पण लागली नसते, त्यामुळं मी आता थांबून घेतलं. आणि म्हटलं चला आज काय फक्त सिंपल असा केक कट करू आणि त्यांना उद्या फिरायला नेऊ. तर असा प्लॅन. चला 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 देवाचं किती कठीण आहे. या आरामाने या बाय, पाय देऊ नाही अजिबात. आणि ती खूप फुलावा लागली तर आमचं दर्शन होईपर्यंत 5:45 ते 6 इथं झालेले होते आम्हाला. आता आमचं दर्शन पण झालेलं होतं. आम्ही आता घरी निघालो आणि आम्हाला इको पण मिळाली. तर घरी जाईपर्यंत 6:45 ते 7 पण झालेले होते. त्यामुळे म्हटलं आता उशीर पण झालेला होता, दमलेली पण होती. त्यामुळे सिंपल असा मिठूचा बड्डे केला, फक्त केक कट केला. आणि तिला सांगितलं होतं की उद्या तुला फिरायला नेईन. तर दुसऱ्या दिवशी तिला फिरायला पण नेलं आम्ही. तर कुठं फिरायला गेलो होतो हा जो व्हिडिओ आहे ना, तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चलो बाय.